नमस्कार विद्यार्थ्यांनो. पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 8 2025 आणि 26 मध्ये नवीन अ, प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत. आता पहिल्यांदा सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण चालू घडामोडी 2024 आणि 25च्या. पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन क्रमांक 1. PM सूर्योदय योजनाचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्यांना सौर उपकरणे देणे. ऑप्शन क्रमांक बी घरगुती सौर ऊर्जा जोडणी. ऑप्शन क्रमांक सी वीज कंपन्यांना अनुदान. ऑप्शन क्रमांक डी शेतीसाठी पंप. उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक बी. PM सूर्योदय योजना आल्यावर आपण काय सांगणार? घरगुती सौर ऊर्जा जोडणे. आता त्याच्यात काय एक्झाम्पल काय दिलेलं आहे त्यांनी एक्सप्लेनेशन, की गरीब घरावर म्हणजे जे सामान्य लोक आहे, गरीब म्हणता येणार नाही, सामान्य लोकांच्या सौर पॅनल बसवण्याचा उद्देश म्हणजे सामान्य लोकांच्या हाऊसवर सौर ऊर्जाचे पॅनल बसवणे. सामान्य गरीब घरांच्या लोकांस सौर ऊर्जाचे पॅनल बसवणे. समजलं? PM सूर्योदय योजना आले तर घरगुती सौर ऊर्जा जोडणे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला अंतराळ आधारित सौर यंत्रणा मिशन कोणता आहे? आदित्य L1, सूर्यकिरण, इस्रो सोलार मिशन, भास्कर-1. उत्तर आहे पहिला अंतराळ आधारित. आता लक्षात ठेवा, पहिला अंतराळ आधारित सौर यंत्रणा. सौर म्हणल्यावर सूर्य. आता इथं तीनमध्ये आदित्य हा सूर्याचं नाव, सूर्यकिरण हे सूर्याचं नाव, इस्रो सोलर मिशन आणि भास्कर हे तिन्ही पण सूर्याचे नाव. एक आपला इस्रोच्यावरून दिलेलं आहे. पण आदित्य L1 हे आपलं पहिलं अंतराळ आधारित सौर यंत्रणा आहे. लक्षात ठेवा, पहिलं कोणतं? आदित्य. सूर्याचं नाव लक्षात ठेवायचं, आदित्य. ए फॉर आदित्य. सूर्याचं पहिलं नाम ए पासून चालू होतं, आदित्य लक्षात ठेवायचं. हे आदित्य L1 हे कशा संदर्भात पाठवलेलं आहे? सूर्याच्या निरीक्षणासाठी. सूर्याच्या निरीक्षणासाठी कोणत्या याचं मिशन आहे? ते आपल्या इंडियाच्या इस्रोचं मिशन आहे. लक्षात राहील? चला आता पुढला प्रश्न. क्वेश्चन क्रमांक 3. 2025 मध्ये भारतात कोणता सभापती आहे? ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र मोदी, जगदीप धनखड, ओम बिर्ला, अमित शाह. कोण आहे? बी क्रमांक जगदीप धनखड जो राज्य सभापती आहे. तोच काय असतो? उपपंतप्रधान म्हणून सुद्धा काम करतो. उपपंतप्रधान नाही, सॉरी चुकलंय, उपपंतप्रधान म्हणून नाही काम करत. राज्यसभेचा सभापती तो उपराष्ट्रपती बनून म्हणून जबाबदारी पार पाडतो. ओके. अमृत भारत स्टेशन स्कीमचे उद्दिष्ट काय आहे? एक जलसंपत्ती, बी रेल्वे स्थानकाचा विकास, सी जलवाहतूक आणि डी सैनिक सन्मान. ऑप्शन क्रमांक बी रेल्वे स्थानकाचा विकास. अमृत भारत स्टेशन स्कीम आल्यावर भारतचा
रेल्वे स्थानकांचा विकास लक्षात ठेवा. भारतात कोणत्या राज्यात बनाई ग्रासलँड आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी राजस्थान, डी हरियाणा. कुठे आहे बनी ग्रासलँड? कुठे आहे? गुजरातमध्ये आहे, लक्षात ठेवा. काय उत्तर येईल? गुजरात. जर ट्रूथ UQVUI तर पोलीस काय? याच्यात एक ऑप्शन चुकलेला आहे माझा. ते मला नंतर PDF बनवल्यानंतर समजलेलं आहे. तर जो हा ओ आहे त्याच्या जागी आपला N होता. काय होता? तो ऑप्शन काय आहे? सी ऑप्शनला मी ते करतो. सी ऑप्शन होता माझा QNMJDF. आता तुम्हाला आन्सर सांगतो. ट्रूथ TRUTH. आता याला कसं बनवलेलं आहे? टीच्या समोरचा कोणता आहे? +1 ना U येतो, हा काय झाला +1. आरच्या समोरचा कोणता आहे? आरच्या समोरचा नाही, आरच्या एक यांना मायनस दिलेला आहे, Q दिलेला आहे, हा -1 आलेला आहे. यूच्या समोर कोणता दिला? V दिलेला आहे, +1 आहे. टीच्या समोर कोणता आहे? परत U, हा +1, आणि Hच्या समोर I, हा बी +1. आता याचप्रमाणे आपल्याला पोलीसचा कोड काढायचा आहे. पोलीस पीचा प्लस काय येणार आहे? Q येणार आहे. ओचा एक -1 काय येणार आहे? N येणार आहे. Lचा +1 काय येणार आहे? M येणार आहे. आयचा +1 J येणार आहे. Cचा D येणार आहे. आणि Eचा F येणार आहे. आता याचं कसं होणार आहे? +1 -1 +1 +1 +1 +1. ओके, समजलं? ऑप्शन क्रमांक C बरोबर आहे. क्वेश्चन क्रमांक 7. 7, 14, 28, 56. ऑप्शन ए आहे 70, बी 92, सी 112, डी 98. आता 56च्या नंतर काय, हा प्रश्न आहे. 7चा डबल काय केला? 14 केला. नंतर 14च्या डबल केला तो 28 केला. 28च्या डबल 56, आणि 56च्या डबल करायचा, आपला आन्सर येणार आहे. ते किती येणार आहे? 112. ऑप्शन क्रमांक C बरोबर आहे. आता एक माणूस पूर्वेकडे 10 मीटर गेला, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेला, मग डावीकडे वळून 10 मीटर गेला, तर मूळ ठिकाणावर किती दूर आहे? 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर आणि 0 मीटर. आता हा माणूस आहे, तो पूर्वेकडे गेला, किती गेला? 10 मीटर. नंतर उजवीकडे वळाला 5 मीटर, म्हणजे दक्षिणेला आला. दक्षिणेकडून पुन्हा हे झालं 5 मीटर, पुन्हा 10 मीटर डावीकडे वळाला, हे झालं 10 मीटर. ओके, आता त्यांनी विचारलेलं काय? तो मूळ ठिकाणावरून किती दूर आहे. आता ही 0 पॉईंट आहे, ही त्याची फायनल पॉईंट आहे. ओके, मग एवढं डिस्टन्स किती आहे? किती डिस्टन्स आहे? 5 मीटर. उत्तर काय ना? 5 मीटर. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न, क्वेश्चन क्रमांक 9.
जर कॅट एक झेड जी तर डॉग काय? कॅट काय आहे? एक झेड जी. आता हे ABCDचा अनुक्रम आहे, उलटा आहे. तर आता ABCD लिहायची तरी पण लिहून जातो तुम्हाला, प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ABCDEFGHIJK, एल एम नाही राहिला, एल आणि एम. आता एन, याचा ओ, याचा पी, याचा क्यू, याचा आर, याचा एस, याचा टी, याचा यू, याचा व्ही, डीचा काय डब्ल्यू, सीचा एक्स, बीचा वाय, एचा झेड. आता साधं सोपं आहे, आपल्याला एकदम सोपं सांगतो. आता सीचा काय केलं त्यांनी, एक्स, हा सी आहे, हा एक्स आहे, म्हणजे थोडक्यात ऑपोजिट घेतला. आता एचा काय घेणार, मग ते झेड घेईल त्यांनी, त्यांचा अनुक्रम घालतो मला. आणि टी कुठे आहे, टीचा अपोजिट जी घेतलेला आहे. ओके. आता तसंच आपल्याला कशाच करायचं आहे, डॉगचा डीचा डब्ल्यू यायला पाहिजे. डब्ल्यू कोणत्या, तीन याच्यात आहे, त्यामुळे डब्ल्यू टाकू आपण. नंतर ओचा काय आहे, हा ओचा यल आहे, यल आला. आणि नंतर जीचा काय आहे, टी आहे, WLT. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर राहणार आहे, WLT. ओके, समजलं मित्रांनो. पुढचा प्रश्न, पंख पक्षी त्याचप्रमाणे चाक. ऑप्शन आहे ए गाडी, बी विमान, सी रस्ता, डी चाकू. चाक काय आहे, गाडी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक ए गाडी बरोबर आहे. IPC 144 लागू होतो तेव्हा काय होते, संचारबंदी, मतदान बंद, टोल बंद, ध्वनी प्रदूषण. काय होतं, 144 संचारबंदी, इलेक्शनच्या वेळेस लागते. ते चालू होतं, पोलिसांचं होतं. आज 144 कलम लागलेला आहे, IPC 144 लागलेला आहे. त्यावेळेस काय होती, संचारबंदी. आता संचारबंदीमध्ये काय काय करायचं नसतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगशाल. FIR म्हणजे काय, फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, फेडरल इंडियन रेकॉर्ड अँड नोन. FIR म्हणजे काय, आपण FIR नोंदवला जाते म्हणजे काय, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, पहिल्यांदा जातो ना, म्हणून काय ना, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. भारतीय संविधानात कायद्यापुढे सर्व समान ही संकल्पना कोणत्या अनुच्छेदात आहे, कायद्यापुढे सर्व समान कोणता आहे, अनुच्छेद 14. 14 काय सांगतो, कायद्यापुढे सगळे काय आहे, इक्वल आहे, कायद्यापुढे समान. आता तुम्हाला बाकीचे सांगितले असते, पण आपल्याला जो प्रश्न दिलेला त्याचं जीविताचा हक्क, 19 ते सगळ्यांचं ते तसं आपल्याला ते. शस्त्राचा परवाना कोण देते, जिल्हा अधिकारी, पोलीस आयुक्त, न्यायाधीश आणि पोलीस निरीक्षक. कोण देतं शस्त्राचा परवाना, जिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी. त्याला आपण काय म्हणतो, DM किंवा कलेक्टर. लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची चौकट कोणत्या देशावर आहे, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, रशिया. कोणत्या देशावर अवलंबून आहे, ब्रिटन. सी उत्तर बरोबर आहे, ब्रिटन. निळे आकाश यात कोणता समास आहे,
बहुव्रीही, कर्मधारण्य, द्वंद्व आणि तत्वपुरुष. कोणता समास आहे? कर्मधारण्य. निळे आकाश. कर्मधारण्य. मी तुम्हाला व्याकरण शिकवणार आहे, तर व्याकरणाच्या सगळ्या टॉपिक्सनुसार शिकवा. कर्मधारण्य काय असतं, बहुव्रीही काय असतं, द्वंद्व काय असतं, तत्वपुरुष काय असतं, समास काय. खालीलपैकी विरुद्ध शब्द ओळखा. प्रकाश. प्रकाशचा विरुद्धार्थी शब्द कोण आहे? तांबट, अंधार, सावली, काळ. सगळ्यांना माहिती पाहिजे. अंधार. प्रकाश, अंधार. ओके. त्याने हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकवचनी, बहुवचनी, द्विवचनी, नकारवाचक. त्याने एकवचनी. कोणता आहे? एकवचनी. एकवचनी. त्याने हा एकवचनी आहे, तर त्यानेचा अनेक वचनी काय होईल ते तुम्ही मला सांगशाल उद्या. ओके. आले आहेत या वाक्यात क्रियापद कोणते? आले आहेत. आले आहेत वाक्य. आले आहेत कोणतं क्रियापद आहे? आले आहेत. क्रियापद म्हणजे एखाद्या क्रियाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्याला क्रियापद असणार. क्रिया घडत असते त्याला. प्रयत्न करणे याचा समानार्थी शब्द. प्रयत्न करणे, काम, यत्न, उद्योग, उपक्रम. प्रयत्न करणे म्हणजे उद्योग करणे. न करणे समानार्थी कोणता? उद्योग करणे. उद्योग. लक्षात राहू द्या. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी चालू झाले? 1930, 1942, 1947, 1920. 1942. भारत छोडो आंदोलन हा नारा कोण दिला होता? महात्मा गांधींनी. डू ऑर डाय. भगतसिंग यांनी कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली? तिहाड, अंदमान, लाहोर आणि सेल्युलर. ऑप्शन क्रमांक सी, लाहोर. त्यामुळं आपले सरदार वल्लभभाई पटेल म्हणत होते तर लाहोर भारतात असायला पाहिजे, कारण भगतसिंगांना तर फाशी दिली त्याचं काहीतरी सबूत म्हणून ते आपण एक त्यांची जन्मभूमी घेतलेली आहे भारताने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे काम किती वर्षात पूर्ण केले? 2 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस, 4 वर्ष. किती वर्षात पूर्ण केले? ऑप्शन क्रमांक सी, 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? 1917, 1919, 1921, 1930. कधी झाले? 1919. आता कधी झाले एवढंच विचारलंय, ते कधी झालेलं होतं? 13 एप्रिल 1919. कोणता सण होता? बैसाखी. बैसाखीच्या सणासाठी जमलेले लोक होते त्या दिवशी. कोणी ते जनरल कोण होता? जनरल डायर. याने अंधाधुंद गोळ्या झाडण्याची परवानगी दिली होती. आणि हा प्रश्न कशाबद्दल रिलेटेड केलेला आहे? अक्षय कुमारचा केसरी 2 हा पिक्चर आलेला आहे, तो कशावर रिलेटेड आहे? जालियनवाला बाग हत्याकांड. नक्की बघा तुम्ही. त्यावेळेस तुम्हाला असं समजा जालियनवाला बाग हत्याकांड किती किती क्रूर होतं ते. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, सुभाषचंद्र बोस.
ऑप्शन क्रमांक सी, बंकिमचंद्र चॅटर्जी. आणि कधी लिहिलं ते तुम्ही सांगशाल उद्या. ओके. अशा प्रकारे आपले 25 क्वेश्चन संपलेले आहेत. तर उद्या आपण अ, भेटू पुढल्या सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय भारत.